काय राहणार आहे? अमरावती जिल्हा खरीप आढावा बैठक आज झाली। या बैठकीमध्ये रासायनिक खतं आणि बी बियाणे यांचं संपूर्ण नियोजन आम्ही केलं। काही राज्य सरकारकडून अजून अमरावती जिल्ह्याला बी बियाणं आणि त्या ठिकाणी रासायनिक खतं लागणार आहेत, त्याची आम्ही पुरवठा करू। सोबतच सेंद्रिय खतं हे जास्तीत जास्त वापर कसा होईल, जैविक पद्धतीने त्या ठिकाणी कसं आपल्याला अमरावती जिल्ह्याला मजबूत करता येईल याचाही एक चांगला प्रेझेंटेशन झाला। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंती पर्वानिमित्त या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खते कशी वापरावी याकरता प्रात्यक्षिक तयार करणे, याकरता कार्यशाळा घेणे, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून MOU तयार करून मोठ्या प्रमाणावर प्रोडक्टिव्हिटी वाढेल असा या ठिकाणी तंत्रज्ञान अवलंबणे याही विषयावर चर्चा झाली। जे बँका या अमरावतीमध्ये प्रायव्हेट बँका, नॅशनलाइज बँका या शेतकऱ्याला कर्ज वाटप करत नाही, त्यामुळं मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर DCC बँकेने कर्ज वाटप केलं, जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलं, पण प्रायव्हेट बँकांनी मात्र आडमुठापणा केली। आम्ही यावेळी सूचना दिलेल्या आहे की ज्या प्रायव्हेट बँका अमरावतीचं पाणी, रस्ता, वीज वापरतात, त्या बँका शेतकऱ्याला कर्ज देत नाही, त्यांना वेठीस धरतात, त्या बँकावर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला दिलेल्या आहेत। सोबतच या ठिकाणी पुढच्या काळामध्ये पीक विमा योजनेमध्ये ज्या अडचणी आलेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्याला पीक विमा योजना मिळत नाही, त्याचाही विचार या ठिकाणी करण्यात आला। त्याच्याबद्दलचे मी परवा मुख्यमंत्र्यांकडे बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आम्ही मांडू। या ठिकाणी खरीपाचं नियोजन, कर्जाचं नियोजन, जलसंधारणाचं नियोजन, या जिल्ह्याची वॉटर स्टॅबिलिटी वाढली पाहिजे याचंही नियोजन आम्ही केलेलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या खरीप आढावा बैठकीमध्ये आमचे सर्व खासदार, आमदार यांनी बसून जिल्ह्याचं नियोजन जे केलं त्यातनं आम्हाला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे नियोजन पुढच्या वर्षापर्यंत आम्हाला पूर्ण करायचं आहे। तिथे सर्व्हिस रोड दिलेला नाही सर, NHAने सर्व्हिस रोडसाठी जागा सोडलेली आहे, पण सर्व्हिस रोड नेहमी अपघात होतात तिथे। कुठल्या पॉईंटवर? बड्डेरा एक्सप्रेस हायवे आहे, वडोरा लेन कटिंग पॉईंट, वडोरा लेन। मी आजच त्याची काळजी घेतो। अनेक ठिकाणी तोच प्रॉब्लेम आहे सर, की त्याच्यात त्यांनी लेन कटिंग केलेलं आहे, त्याच्या नादूर होत नाही। मी त्याची एक बैठक घेऊन या सर्व विषयाला मार्ग लावतो। एक परिचारिका आहेत त्यांच्या संदर्भात मी तेच सांगतो की मनोज जरांगेजींनी असा गैरसमज करायची गरज नाही। मी महसूल मंत्री म्हणून त्यांच्याशी मदत बोललोय, आता पुन्हा बोलेल, पण अशा सूचना नाही आहेत। सर्व प्रांतांना, सर्व तहसीलदारांना सूचना आहेत, जे खरेखुरे दाखले आहेत, ज्या ठिकाणी नोंदी आढळत आहेत त्या ठिकाणी थांबवायचे नाही, द्यायचे। पण जर त्या ठिकाणी या काहीच पुरावे नाही आहे, काहीच त्या ठिकाणी रेकॉर्ड नाही आहे, अशा लोकांना देण्याचं मात्र काही कारण नाही आहे। असं मागणी कोणी करू नये, फक्त खऱ्याखुऱ्या नोंदीला आम्ही त्या ठिकाणी खऱ्याखुऱ्या नोंदी असतील त्या ठिकाणी प्रमाणपत्र देऊ। समिती बरखास्त करणार आहे किंवा मी दर्यापूरमध्ये आज गेलो असता, त्या ठिकाणी काही दुकानदार हे लिंकिंग करतात, म्हणजे युरियाच्या बॅगसोबत दुसरी प्रॉडक्ट घ्या तरच आम्ही युरिया देऊ, DAP सोबत दुसरं प्रॉडक्ट घ्या ज्या प्रॉडक्टची शेतकऱ्याला गरज नाही आहे, त्याचे पैसे वसूल करणे, म्हणजे ॲडिशनल प्रॉडक्ट विकणे, शेतकऱ्यांची ती गरज नाही आहे। पण या कंपन्या या ठिकाणी इफ्को नावाची कंपनी या ठिकाणी करतायत, अजून कंपन्या करतायत, त्यांना आम्ही सांगितलं आणि आता मला कमिशनर ॲग्रिकल्चरनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी कायदा आणतोय, नोटिफिकेशन काढतोय की लिंकिंग मटेरियल प्रोडक्ट हे दुकानातच ठेवायचे नाही, नाहीतर दुकानदाराचं दुकान सस्पेंड होईल। त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांनी बोगस बियाणं, बोगस खतं, बोगस त्या ठिकाणी या ठिकाणी पणा करण्याचा प्रयत्न केला तर आमचं प्रशासन त्यांना गुन्हे दाखल करेल। फ्लाइंग स्क्वॉड आमचा रेडी झालेला आहे। ज्या कृषी केंद्रांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला, लिंकिंग करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरही आम्ही गुन्हे दाखल करू। सर ज्या बँक कुठली विखे पाटील समिती असो की माझ्या अध्यक्षतेखाली OBC समिती असो, आमचा कुणावरही एकामेकावर आकस नाही आहे। या सरकारने मराठा समाजाकरता एक सब कमिटी केली, माझ्या अध्यक्षतेखाली OBC समाजाकरता सब कमिटी केली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की कुठल्याही समित्या या त्या समाजाचं जे काही प्रश्न ते सोडवण्याकरता आहे, आणि त्यामुळे विखे पाटील समिती योग्य काम करत आहे, माझी समिती योग्य काम करत आहे। दोन समाजामध्ये कुठल्याही कारणाने वितुष्ट तयार होऊ नये याची काळजी आम्ही घेतोय, समाज समोर येऊ नये याची आम्ही काळजी घेतोय। त्यामुळं निश्चितपणे जे काही जरांगेचं म्हणणं ते पुन्हा ऐकून घेऊ, आणि त्याच्यामध्ये जर काही कुणा प्रांताकडे थांबलं असेल, कुणा तहसीलदारकडे थांबलं असेल ते चेक करू, पण सरसकट मात्र असं कुठलंही हे नाहीये। सरसकट हेच आदेश आहे की नियमाने करा। दाखल करण्याचे आदेश
तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. मी सांगितलं. मागच्या वर्षी काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्या संदर्भात. यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. ते घाबरतात बँका गुन्हे दाखल करण्याकरता. पण माझी या ठिकाणी सूचना आहे की ज्या बँका शेतकऱ्याच्या आत्महत्येकरता जबाबदार आहेत, ज्या प्रायव्हेट बँका, नॅशनल बँका या ठिकाणी बदमाशी करताय, 100% गुन्हे दाखल केले पाहिजे. तो एक अधिकारी असतील, कारण हे काही पॉलिसी नाही. पॉलिसी हीच आहे का लोकांना कर्ज दिलं पाहिजे. केंद्राची पॉलिसी आहे, राज्याची पॉलिसी आहे, बँकांना सूचना आहे. पण धनदांडग्या लोकांना कर्ज द्यायचं, पण गरीब माणसाला, शेतकऱ्याला कर्ज द्यायचं नाही. हे भूमिका असेल तर, त्याच्यामुळे जर आत्महत्या झाली, बँकेच्या आडमुठेपणामुळे आत्महत्या झाली, तर त्या गुन्ह्याला बँकेचा मॅनेजर जबाबदार आहे, बँका जबाबदार आहे. याचे आदेश आम्ही दिले आहेत. एक शेवटचं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी बंद केले आहे असा आरोप केलेला आहे. बिलकुल चुकीचं आहे. या राज्यामध्ये जे खरेखुरे त्या ठिकाणी नोंदी आहेत, ज्या नोंदीमध्ये कुणबी लिहिलेलं गेलेलं आहे, त्यांच्या सर्व प्रमाणपत्र देण्याचे त्या ठिकाणी आदेश आहेत. पण ज्या ठिकाणी खोडतोड केली गेली आहे, ज्या ठिकाणी ओव्हर रायटिंग केली गेली आहे, ज्या ठिकाणी काहीच पुरावा नाही, त्या ठिकाणी जे लोक मागतात त्यांना मिळणार नाही. पण मी मनोज जरांगी ज्याला आश्वस्त करतोय, त्यांना विनंती करतोय की असं आंदोलन करायची गरज नाही आहे. मी महसूल मंत्री म्हणून स्वतः लक्ष टाकतोय. मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिलेल्या आहेत की या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये. पण याचा अर्थ असा नाही की जबरदस्तीनं प्रमाणपत्र दिलं पाहिजे. प्रमाणपत्र देताना मात्र सर्व नियम तपासून द्यायचे आहे, एवढंच सूचना आहे.